आज आपण पाहत असेल पाळीव शेळ्यांची तर आवक झालीच नाही आज बाजारामध्ये. आल्यात त्या थोड्याफार 2-4 शेळ्या आलेल्या आहेत पाळीव शेळ्यांमध्ये. आणि बाकी इकडे तुम्ही पाहू शकाल कोटाचा जो माल आहे, कोटाचा माल सुद्धा आज बराच मार्केटमध्ये आला होता. पाहू शकाल कोटा आणि तोतापुरी. दादा ही दिली का द्यायची? कशी किंमत सांगताय? तिचे किंमत सांगता ते मालक ते 21.5. 21.5. खाली काय पाट बोकड आहे कसे? पाटी आहे का? हा. ओके. तर पाहू शकाल 3 कार्डावाली. तर इकडे पाहू शकाल मित्रांनो विजापुरी माडगेळमध्ये नर आलेले आहेत. ज्यावेळेस जे नर आले ते पूर्ण ब्लॅक मध्ये आहेत. आधीचे जे नर आहेत ते असे मोठे व्हाईट आणि चॉकलेटी मध्ये राहायचे बघा. तर मित्रांनो आजची बाजारातली आवक पाहू शकाल आपण. थोडा उशीर आलोय बाजारामध्ये तरी चांगली आवक आहे बघा. शेळ्यांची जी करडे आपण शेळी पालनासाठी करडे वापरतो. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार. मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. तर मित्रांनो आज आपण पाहत असेल पाळीव शेळ्यांची तर आवक झालीच नाही आज बाजारामध्ये. आल्यात त्या थोड्याफार 2-4 शेळ्या आलेल्या आहेत पाळीव शेळ्यांमध्ये. आणि बाकी इकडे तुम्ही पाहू शकाल कोटाचा जो माल आहे, कोटाचा माल सुद्धा आज बराच मार्केटमध्ये आला होता. पाहू शकाल कोटा आणि तोतापुरी माल पण एकदम क्वालिटीमध्ये आहे. कानाची लेंथ वगैरे तुम्ही पाहू शकाल फुल साईज मध्ये कानाची लेंथ. आणि इकडे तोतापुरीचे पाठबोकट पाहू शकाल. दादा आज कोणता कोणता माल आणला होता? आज तोतापुरी आणले, कोटा आणले. तोतापुरी आणि कोटा. साधारणतः कोट्याचं काय वय असेल? ये 4.5-5 महिन्याचे आहे. 4.5-5 महिन्याचे. ओके. आणि तोतापुरी 3-3.5-4 महिन्याची. ओके. काय दर होता त्यात? आज तोतापुरी देऊ राहिलो 6-6.5 हजारनी. हा. आणि कोटाचे देऊ राहिलो 7-8 हजार रुपये. 7-8 हजार. चांगले मोठे बकरे 5-6 महिन्याचे ते. ओके. जशी क्वालिटी तशी किंमत. हा, जशी घेतले तसे लहान मोठे. आता ते 2 दिलेले आहे का? हा, ते दिले 2. व्यवहार चालू आहे त्यांचा? व्यवहार चालू आहे. ओके. पाहू शकाल. आणि आपलं फार्म कुठे आहे? आपलं आहे ना श्रीरामपूर पाशी ना ममदापूर एक गाव आहे छोटं. हा. तिथं फार्म आहे आपला अनामगोट फार्म म्हणून. ओके. आणि कॉन्टॅक्ट नंबर फार्मचा? आपला 9762376198. ओके. आणि काय काय असतं आपल्या फार्म? आपले ना दर मंगळवारी राजस्थानवरून गाडी येते. हा. तिथं फार्मवर आपले नाही का जे पण आता शेतकरी मित्र आपले त्यांना ते जवळ पडत असन तर तिथं आले तर क्वालिटी मध्ये माल भेटतो नाही का सांग. ओके. मंगळवारी दर मंगळवारी 5:30 वाजता गाडी येते आपली. सकाळी ना? हा, संध्याकाळी येते. हा. ओके. तर मंगळवारी संध्याकाळी गाडी येते. तोतापुरी, कोटा आणि सोजत वगैरे पण सोजत पण आणून आपण जशी ऑर्डर दिली आपण तसं घेऊन येऊ. ओके. तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. आणि या क्वालिटी मध्ये माल येतोय बघा बाजारामध्ये पाहू शकाल. जर आपल्याला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. तर मित्रांनो आजची बाजारातली आवक पाहू शकाल आपण. थोडा उशीर आलोय बाजारामध्ये तरी चांगली आवक आहे बघा. शेळ्यांची जी करडे आपण शेळी पालनासाठी करडे वापरतो पाट बोकड, तर 2-2, 3-3 महिन्याची जी करडे आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर बाजारात येतात ते बघा. पाहू शकाल. दादा पाट बोकड आहे का याच्यामध्ये? कसे सांगितले? नाही, कशी किंमत सांगते? 7,000. किती 2-2 महिन्याची असतील? 7,000 रुपयांनी किंमत सांगते तेव्हा पाट बोकड आहेत. करड चांगली आहेत आणि बाजारामध्ये आल्यानंतर किंमत कमी होते. सांगायची किंमत वेगळी राहते. इकडे पण करडे आहेत बघा. आणि ही सगळी रानात फिरणारी करड राहतात ते बघा. सरासरी 7,000-6,000 रुपयांनी किंमत सांगतात ते. बाकी मेंढ्या तुम्ही पाहू शकाल.
मेंढ्यांची जी आवक आहे ती सुद्धा चांगली आहे बघा. तर इकडे पाहू शकाल मित्रांनो, विजापुरी माडगेळ मध्ये नर आलेले आहेत. ज्यावेळेस जे नर आले ते पूर्ण ब्लॅक मध्ये आहेत. आधीचे जे नर आहेत ते असे मोठे व्हाईट आणि चॉकलेटी मध्ये राहायचे बघा. तर आता त्यांनी नवीन आणलेले पलीकडे सुद्धा पाहू शकेल क्वालिटी मध्ये नर आहेत बघा. आणि आज त्यांनी नवीन आणलेले ब्लॅक मध्ये. दादा कोणते आहेत हे? विजापुरीतला इथे विजापुरी माडगाळ. माडगाळ मध्येच आहे. हो पूर्ण ब्लॅक आहेत हे. हा ब्लॅक आहे जरा फराटी जरा वेगळी आणली ह्या वेळेस. ओके. यांची कशी किंमत सांगते? ह्यांची 60 म्हणले 22,000 सांगतो. सिंगल 25-27 ला सिंगल सांगावं लागते. ओके. आणि हे ब्रीडिंग साठी ब्रिडिंग साठीच पाळायला. हे दातावर आहेत का कसे आहेत? नाही आदत आहे अजून, आदत पिल्लं आहेत. ओके, आदत मध्येच आहेत बघा. हा. ब्रीडिंग साठी पूर्ण ब्लॅक कलरचे येणार आहेत, जे की ब्रीडिंग साठी वापरले जातात. पाहू शकता. आणि मोठ्या नारांची कशी किंमत झाली याची? मोठ्या वरांची 45-40 40, किंमत. 45. ते दोन दिलेत बघा. हे बांधलेले. हा एक 35 ला आणि एक 38 ला. ओके. 35 आणि 38 ला विक्री झालेली आहे बघा. पाहू शकाल. साईज पण तशी आहे यांची. आणि हे नवीन आणलेले आहेत हे त्यांनी. नवीन होराटीत आणलेत. तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. 77-44-0-07-36. ओके. जर कुणाला लागलेच भेटते ना? हो भेटेल. लहान पण भेटते. लहान पण भेटते. ओके, ठीक आहे. तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. तुम्हाला जर या क्वालिटी मध्ये हवे असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे. ठीक आहे चालतंय. तर बाकीच्या मेंढ्या पाहू शकता. दिले का? दिले की द्यायचे? कशी सांगते? कशी? 7.5. तर पाहू शकाल इकडनं पण मेंढ्या आहेत. आणि जे नर विक्री झालेले आहे बाहेरच्या क्वालिटी मध्ये ते इथं ठेवलेले आहेत. बाकी इकडं कोकरांची खरेदी करून ठेवलेली आहेत बाई सगळी. शेळ्यांची जी करडे आहेत त्यांची खरेदी करून ठेवली. आणि मेंढ्यांची कोकरं पण आहेत बाई याच्यामध्ये. बाकी तुम्ही पाहू शकाल. मी मगाशी जसं म्हटलं होतं, शेळ्यांची जी करडे आहे ती मोठ्या प्रमाणावर येतात आणि मेंढ्यांची जी पण आवक जी आहे ती चांगली आहे. सरासरी 3-4 हजार रुपयापासून मेंढ्यांचे दर होतात आज. जशी साईज तसं दर होतोय. पाहू शकाल. इकडे पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये आहे. इकडच्या मेंढ्या पाहू शकाल. या भागामध्ये मेंढ्यांची जी आवक आहे ती आता खूप मोठी झालेली आहे, कारण पाऊस बंद झालाय आता आणि भरपूर जण माल घेऊन विक्रीसाठी आलेले आहे बघा. समोर तुम्ही जे ग्रुप पाहताय पूर्ण ग्रुपचीच विक्री व्यवहार होतोय. पाहू शकाल. मोठे व्यापारी ज्यांचे मोठे दुकान आहेत मटनचे वगैरे ते पूर्ण ग्रुपनेच खरेदी करतात ते. पाहू शकाल. आणि हा जो माल येतो हा पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून आणि काही महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातून सुद्धा माल येत असतो. पाहू शकाल. शेळ्या आणि बोकड पण पाहू शकाल. इकडच्या भागामध्ये बोकड जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर येतात. ते मोठ्या साईज. तर कटिंगच्या मालाची जी आवक तुम्ही पाहत असाल ती सुद्धा आज भरपूर चांगली आवक आहे बघा. मोठे मोठे आणि चांगले चांगले बोकड बाजारात आलेले आहेत.
आज जी आहे मित्रांनो पाळीव शेळ्यांची जी आवक आहे आज कमी झालेली आहे. म्हणजे पाळीव शेळ्या आज खूप कमी बाजारात आलेल्या आहेत. इकडे पाहू शकाल मित्रांनो 3 पिल्लावाली शेळी आहे बघा. तीन पिल्लावाली आहे. दादा ही दिली का द्यायची? द्यायचे कशी किंमत सांगताय? ते जे किंमत सांगतात ते मालक ते 21.5 21.5. खाली काय पाठ बोकड आहे कसे? पाटे पाटी आहे का? हा. ओके. तर पाहू शकाल 3 कार्डावाली आहे. 21.5 रुपये सांगते ते. बाजारात आल्यानंतर किंमत कमी जास्त होते. तर कटिंगचा जो माल आहे मित्रांनो तो सुद्धा आज चांगली आवक होती. कटिंगचा माल तुम्ही पाहू शकाल. माल पाहू शकाल. मोठे बोकड पाहू शकाल.